आपल्या सोबत आहेत भाजपचे नेते आमदार परिणय फुके. परिणय भाऊ, तुम्ही एक खळबळ उडून दिलेली आहे की भंडाऱ्याचा एक नेता 20% कमिशन घेतो. कोण नेता आणि का असं म्हणावं वाटलं तुम्हाला? बघा, असं आहे की मागच्या 4 वर्षात जे प्रशासकाचा काळ आहे आणि कुठेही भंडारा नगर परिषदेवर कोणतंही अंकुश राहिलेलं नाही आहे. ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणात राज्य सरकारची निधी भंडारामध्ये आली त्याचं पूर्ण चुकीच्या पद्धतीने वाटप करण्यात आलेलं आहे. त्या निधीमध्ये ज्या प्रकारचे रस्ते बांधण्यात आलेले आहेत तेही चुकीचे बांधण्यात आलेलं आहे. टेंडरमध्ये रिंग करण्यात आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप आहे. या संदर्भात आणखीन एक 4 दिवसाआधी एक 20 कोटीचं टेंडर निघालं. जवळपास 170 कामांचे टेंडर निघाले. त्या टेंडरला कुठेही प्रमाण नव्हती, कोणतीही मान्यता नव्हती आणि तरीही नगर परिषदेने ते टेंडर काढले आणि टेंडरमध्ये जिओ टॅगिंग ही अट त्यात टाकली. जिओ टॅगिंग कंपल्सरी केली. जी अट माननीय फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रातील सर्वच टेंडर साठी रद्द करण्यात आलेली आहे. माननीय फडणवीस साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्या 3 दिवसाच्या आताच ही जिओ टॅगिंगची अट काढण्याचा GR राज्य शासनाने काढलेला आहे. आणि अशा प्रकारे 20 कोटीचं टेंडर मॅनेज करण्याचं आणि कोणत्याही मान्यतेशिवाय टेंडर काढण्याचं एक मोठं कारस्थान नगर परिषदेने केलं आहे. आणि यामध्ये काही स्थानिक नेते सुद्धा आहेत. अशाही तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत आणि म्हणून या संदर्भातली 20% कमिशन घेतात. हो, मी 10% वगैरे आतापर्यंत ऐकलं होतं. 10% 20% कमिशनचं तुम्ही आरोप केला. आता असं आहे की एक मोडस ऑपरेंडी आहे की एका नेत्याच्या नातेवाईकाच्या नावाने एक कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. त्या कन्स्ट्रक्शन कंपनीवरच सगळे कामं घेतल्या जातात. नेत्याचे 10% वेगळे आणि त्या कन्स्ट्रक्शन कंपनीचे 10% वेगळे असे 20% कमिशन या माध्यमातून त्या कामांच्या माध्यमातून घेतल्या जातात. अनेक लोकांना आमिष दाखवून स्वतःकडे ओढण्याचंही काम काही नेते या माध्यमातून करतात आहे. आणि माझ्याकडे अनेक सूत्रांच्या माध्यमातून अनेक पुरावे आलेले आहेत. जवळपास मागच्या 4 वर्षात 200 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार भंडारा नगर परिषदमध्ये झालेला आहे. आणि म्हणून या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे अशी मी विनंती पुढच्या मंगळवारी माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटून करणार आहे. ही जी 20 कोटीचे जे बिनाप्रमा काढलेले टेंडर आहे याची चौकशी करण्याचा आदेश मुख्यमंत्री कार्यालयातनं कलेक्टरकडे आलेला आहे. आणि माननीय पालकमंत्री पंकजी भोयर साहेबांनी फार गंभीरतेने हा विषय घेतलेला आहे. त्यांनी स्वतः काल मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या सगळा जो मोठा भ्रष्टाचार झाला याच्याबद्दलचे माहिती मुख्यमंत्री साहेबांना दिलेली आहे. 20% कमिशनचा जो तुम्ही आरोप केला त्याची चौकशी सुरू झाली त्या भ्रष्टाचाराची? यस, त्याची चौकशी कालच मुख्यमंत्री कार्यालयाने आदेश दिला आहे कलेक्टरला की येत्या 7 दिवसाच्या आत ही चौकशी पूर्ण करून त्याची रिपोर्ट सादर करावी. हा नेता कोण हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण की लिमिटेड नेते आहे भंडारा जिल्ह्यामध्ये आणि त्यातही प्रशासनावर वचप हे महायुतीच्या नेत्याचंच असेल. दुसरा तुम्ही काँग्रेसच्या नेत्याचा तर तुमचे अधिकारी ऐकणार नाही ती परिस्थिती आहे. मग तू नेता कोण, त्याचं नाव काय? नाही, असं आता नाव घेणं उचित होणार नाही. रिपोर्ट आल्यानंतर, कारण काही कॉन्ट्रॅक्टर्सनी तक्रारी केलेल्या आहेत. काही कॉन्ट्रॅक्टर्स पोलीस मध्ये जाऊन तक्रारी करणार आहे की त्यांचे जे पैसे घेतलेले आहे त्या संदर्भात. तर निश्चितच पुढे जसं कोणी तक्रार केली त्यानंतर आम्ही नावाचा खुलासा करू. भाजपची आहे का त्याने? नाही, असं मी आज सांगू नाही शकत. पण मी तुम्हाला 1 आठवडा थांबा, 1 आठवड्यात सगळी चौकशी पूर्ण येणार आहे. असं तर नाही की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच लागणार आहे त्यामुळे आता महायुतीत महाभारत पाहायला मिळालं, आरोप प्रत्यारोप सुरू झाले. कारण की तुमचं जे भाषण होतं कालचं, त्यातले जे मुद्दे गाजले त्यावरून असंच दिसतंय की आता महायुतीतले पक्ष एक दुसऱ्या समोर उभे असणार या निवडणुकीमध्ये. बघा, ही स्थानिक स्वराज्याची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि ही सगळेच पक्ष स्वबळावर लढणार आहे. सगळेच पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना ताकद देऊन त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करणार. आणि निश्चितच ज्यावेळेस महायुतीतले तिन्ही पक्ष वेगवेगळे लढतील, महाविकास आघाडी म्हणजे विरोधी पक्षातले महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष वेगवेगळे लढतील आणि सगळेच निश्चितच ताकदीने आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील. खूप खूप धन्यवाद. परिणय फुके मुरब्बी राजकारणी आहे. त्यांनी नाव सांगितलं नाही, परंतु त्यांना ज्यांना इशारा द्यायचा होता तो इशारा मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे असं त्यांच्या वतीनं मानायला हरकत नाही. कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.